नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम.एच सेट परीक्षा 2026साठी जी आपण सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे। नेमकी ही सिरीज ॲपमध्ये कशी जॉईन करायची, त्याचबरोबर सिरीजची फीस किती आहे, पेपर कसे सोडवायचे आहेत, त्याचबरोबर PDF व्हिडिओ कुठे पाहायचा आहे, या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सराव पेपरच्या सिरीजच्या संदर्भानं तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते विद्यार्थी प्ले स्टोअरवर जाऊन ओएसिस करिअर पॉईंट असं सर्च करून हे लोगो असणारं जे ॲप आहे ते डाउनलोड करू शकता। आपल्याकडं 2 पद्धतीनं आपण यावर्षी सराव पेपर सिरीज घेणार आहोत। म्हणजे 10 पेपर जे आहेत हे सराव म्हणजे मॉडेल पेपर घेणार आहोत आपण, आणि 14 पेपर जे आहेत ते या अगोदर झालेले, म्हणजे हे दोनही सिरीज जे आहेत ह्या अनिवार्य पेपर क्रमांक 1 साठी आहेत। हे आपण इथं लक्षात घेणं अपेक्षित आहे। म्हणजे जुने झालेले 14 पेपरची एक स्वतंत्र सिरीज आहे, आणि मॉडेल म्हणून सराव म्हणून जे घेणार आहोत आपण, तर त्या सिरीजची त्यामध्ये आपण 10 पेपर घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला ते पेपर परीक्षा होईपर्यंत ऑनलाईन कितीही वेळा तुम्ही सोडू शकता। त्याचबरोबर त्याची PDF बघू शकता, अगदी व्यवस्थित फॉन्ट करून तुम्हाला PDF दिलेली आहे। आणि या प्रत्येक पेपरचा ओढही आणि सरावही याचा व्हिडिओ देखील तुम्ही आपल्या ॲपमध्ये बघू शकता। सुरुवातीला आपण सराव पेपरच्या संदर्भानं डिटेलमध्ये माहिती घेऊया, आणि त्याच पद्धतीनं प्रोसेस तुम्हाला ओल्ड पेपरच्या सिरीजच्या संदर्भानं देखील करायचे आहे। ज्यावेळेस तुम्ही आपल्या ॲपमध्ये जासाल त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला या पद्धतीनं दिसेल। तर ॲपमध्ये गेल्याच्यानंतर तुम्ही सेटनेट या टॅबला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला 3 तुम्हाला तिथं ऑप्शन दिसतील। एक सुरुवातीला पहिला ऑप्शन आहे सेट सराव पेपरचा, नंतर ओल्ड पेपर सिरीजचा ऑप्शन आहे, आणि नंतर फ्रीमध्ये आहे जे काही व्हिडिओज आहेत PDF आहे ते फ्रीमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। तुम्ही तिथे देखील जेवढं फ्री मटेरियल आहे ते तिथं तुम्ही पाहू शकता। आता जर तुम्हाला सराव पेपर जॉईन करायचा आहे उदाहरणार्थ, तर तुम्ही याला क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला असं दिसेल बघा, काही सूचना दिसतील, किती पेपर असतील, काय आहे। ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्या सिरीजमध्ये एकूण 10 पेपर आहेत। ठीक आहे, आता याची फीस तुम्ही या पद्धतीनं बाय नाऊ केल्याच्यानंतर जी 300 रुपये फीस आहे, आणि एक्स्ट्रा थोडेसे इंटरनेट चार्ज, तुम्ही फक्त बाय नाऊ करायचं आहे। बाय नाऊ केल्याच्यानंतर तुम्हाला पे ऑनलाईन असा ऑप्शन येईल, आणि पे ऑनलाईन ऑप्शन केल्याच्यानंतर जी तुम्ही फीस केली की या पद्धतीचं तुम्हाला त्याची स्क्रीन दिसेल किंवा त्याचा इंटरफेस दिसेल। आता पुढे गेल्याच्यानंतर म्हणजे तुम्ही एकदा जॉईन केले की तुम्हाला जे सराव पेपर आहेत आपण घेण्यात येणारे हे लगेच तुम्हाला स्पष्ट दिसेल की सराव पेपर क्रमांक 1 आपण ऑलरेडी तो 27ला घेतलेला आहे, त्यानंतर 2 तो आपण 31/5ला घेतला आहे, त्यानंतर सराव 3 तो 4 तारखेला म्हणजे आजच आपला तो अपलोड झालेला आहे, आणि नंतरचे जे आहेत समजा सराव 4, 5, 6, 8, 9, 10 पर्यंतचे सराव आहेत याच्या तारखा दिलेल्या आहेत ना, या तारखेला बरोबर ते आपल्या ॲपमध्ये पब्लिश होऊन जातील। तुम्हाला ते सोडवता येतील त्या तारखेला, आणि तुम्हाला त्याचा PDF व्ह्यूज करता येईल, आणि तुम्हाला त्याचा व्हिडिओ देखील पाहता येईल। असे 10 सराव पेपर आहेत। ठीक आहे, आणि तुम्ही समजा आता त्या समजा उदाहरणार्थ तुम्ही सराव पेपर क्रमांक 1ला किंवा समजा तुम्ही 2ला क्लिक केलं की या पद्धतीनं तुम्ही 2ला क्लिक केल्याच्यानंतर इथं अटेम्पवर जाऊ शकता। अटेम्पवर गेल्यावर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं तो सराव पेपर सोडू शकता। आता जर तुम्हाला तो परत सोडायचा आहे तर परत तुम्ही रिअटेम्प्ट करून तो पेपर सोडू शकता। परीक्षा होईपर्यंत तुम्ही कितीही वेळा दररोज तो पेपर कोणताही पेपर तुम्ही सोडू शकता। व्ह्यू PDF गेल्याच्यानंतर तुम्हाला पेपर पाहता येईल। म्हणजे उदाहरणार्थ एखादा मोठा प्रश्न असेल तो ऑनलाईनमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही व्ह्यू PDF जाऊन अगदी व्यवस्थित म्हणजे साध्या डोळ्यानं दिसेल असं तुम्हाला एकदम मोठ्या फॉन्टमध्ये आम्ही तुम्हाला तिथं PDF अपलोड केलेली आहे, ती तुम्ही PDF पाहू शकता। आणि वॉच व्हिडिओमध्ये गेल्याच्यानंतर ही जी तुम्ही टेस्ट सोडवली आहे तर तिचं डिटेलमध्ये 4ही पर्यायाचा विश्लेषण करणारा व्हिडिओ तुम्ही तिथे पाहू शकता। म्हणजे जे तुमच्या मनामध्ये डाऊट्स आहेत त्या पेपरच्या संदर्भानं तिथे आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हीच पद्धत तुम्ही ओल्ड क्वेश्चन पेपर आहे समजा, आता परत तुम्ही इथं आले आपल्या पहिल्या इंटरफेसवर, मग तुम्ही या पद्धतीनं
हे ओल्ड पेपरसुद्धा तुम्ही अगदी याच पद्धतीनं जाऊ शकता, त्याला ऑनलाईन पे करायचं, पे नाऊ करायचं आणि याच पद्धतीनं तुम्हाला फक्त ओल्ड पेपर कसे दिसतील तुम्हाला 2025चा, 2024चा, 23चा, 21चा, 20चा, 18, 17, 15, 14 असा तुम्हाला 14 वर्षाचे पेपर, ओल्ड पेपरसुद्धा तुम्हाला तिथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याचीसुद्धा फी आम्ही एकदम नॉमिनल फीस ठेवलेली आहे. फक्त 150 रुपयामध्ये 14 पेपर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होईपर्यंत कितीही वेळा सोडवता येतील. त्याचबरोबर त्याचं PDF तुम्हाला पाहता येईल त्या पेपरचं आणि तुम्हाला त्या 14ही पेपरच्या विश्लेषणाचा व्हिडिओ देखील पाहता येईल. मला वाटतं आता तुम्हाला निश्चितपणे सराव पेपर कशी सिरीज जॉईन करायचे हे लक्षात आलेलं असेल आणि आपण सराव करण्यासाठीच परीक्षा होईपर्यंत तुम्ही पेपर ऑनलाईन पद्धतीनं किती वेळा सोडवण्याची सुविधा दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही कितीही वेळा व्हिडिओ पाहू शकता परीक्षा होईपर्यंत, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. ठीक आहे, तुम्ही तर जॉईनच करा, परंतु तुमचे जे मित्र सेट पेपरची तयारी करतायत, पेपर क्रमांक 1ची, या सर्वांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांचा देखील थोडासा फायदा होईल. धन्यवाद.